जय शिवराय. कांद्याचा हा जो प्रश्न आहे हा अनेक वर्ष ही व्यथा सुरू आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची. आणि दुर्दैवानं अजूनही केंद्र सरकार यामध्ये जी एक लॉंग टर्मसाठीची भूमिका आहे ही भूमिका घेताना दिसत नाहीये. यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहे की आत्ता जी सध्याची परिस्थिती आहे या सध्याच्या परिस्थितीमध्ये आंदोलन करत असताना या आंदोलनातून कांदा उत्पादक शेतकऱ्याला फायदा व्हायला पाहिजे, केवळ व्यापाऱ्यांना नाही, याची सुद्धा काळजी घेतली जाणं गरजेचं आहे. कारण जवळपास 70% कांदा हा विकून झालेला आहे आणि हा 70% कांदा जो विकलेला आहे तो 8 ते 10 रुपये किलो भावानं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे. त्यामुळे जर नाफेडनी खरेदी केली तर नाफेडनी करायची खरेदी ही कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून झाली पाहिजे, ना की व्यापाऱ्यांकडून. याची एक काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं जी प्राइस डेफिसिट स्कीम आहे, भावांतर भुगतान योजना आहे, ज्याविषयी कायम केंद्र सरकार सांगत असतं, या भावांतर भुगतान योजनेसाठी तातडीनं केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणं गरजेचं आहे. जेव्हा उत्पादन खर्चापेक्षा ही बाजारभाव हा कमी होतो तेव्हा भावांतर भुगतान योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते. जर आंध्र प्रदेशातल्या शेतकऱ्यांना मदत केली जाते तर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना का नाही, हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की कांद्याच्या संदर्भामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक जो विश्वास आहे हा विश्वास नेहमीच्या धरसोडीच्या आयात निर्यात धोरणांमुळे भारतानं पूर्ण गमावलेला आहे. आणि त्यामुळे जे इंटरनॅशनल मार्केट आहे हे इंटरनॅशनल मार्केट आपण बऱ्यापैकी गमावलेलं आहे. हे पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला जे आयात निर्यात धोरण आहे यामध्ये एक सुसूत्रता ही या पुढील काळात आणावी लागेल. खरं तर यावेळेच्या अमेरिका आणि इराण मध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे यामुळे इराणचा जो कांदा आहे हा इराणचा कांदा म्हणावा तसा मार्केटमध्ये नसेल आणि त्यामुळे भारतीय कांद्याला भाव चढतील अशी एक अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं इंटरनॅशनल मार्केटमधल्या धरसोडीच्या आयात निर्यात धोरणांमुळे भारतीय कांद्याला हा फार मोठा फटका बसलेला आहे. आणि त्याचबरोबर जी सातत्यानं आतापर्यंत जवळपास 8-9 वेळा मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा मांडलेला आणि या मुद्द्यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की कांद्याचा एमएसपीच्या सूचीमध्ये समावेश करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये कांदा आहे आणि त्यामुळे तो एमएसपीच्या सूचीमध्ये येत नाही, परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून किंवा या दोन्ही गोष्टींमध्ये कुठेतरी एक समन्वय साधला गेला पाहिजे. एक ठराविक एमएसपीची रेंज ही कांद्याला दिली गेली पाहिजे की एका रेंजपर्यंत हा कांदा एमएसपीच्या सूचीमध्ये असला पाहिजे. जिथे महागाई भडकण्याचा विचार असेल त्या दृष्टिकोनातून त्यावेळी त्याला जर एक प्राइस कॅप आपण लावू शकलो, एक प्राइस विंडो एमएसपीची आपण जर कांद्याला देऊ शकलो तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल. आणि या सगळ्या उपाययोजना या दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण कांदा उत्पादक शेतकरी हा लहान शेतकरी आहे. म्हणजे आता सुद्धा दुर्दैवानं जेव्हा नाफेडची आणि एनसीसीएफची कांदा खरेदी सुरू झाली ती केवळ नाशिक जिल्ह्यापुरती सुरू करण्यात आली. केवळ नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी नाही, इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी आहे याचा विचार होणं तितकंच गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.